एक विचार करा. आपल्या आतमध्ये एक अशी सुपर पॉवर आहे जी आपण कदाचित कधी वापरलीच नसेल आणि ती पॉवर आहे रिॲक्ट न करण्याची, म्हणजे प्रतिक्रिया न देण्याची शक्ती. कल्पना करा कोणीतरी तुमची निंदा करतंय आणि तुम्ही फक्त शांतपणे हसून पुढे निघून जाता. परिस्थिती हाताबाहेर जातीये, पण तरीही तुम्ही आतून एकदम शांत आहात. हीच आहे ती शक्ती. एक अशी कला जी तुमचे विचार, तुमची नाती आणि तुमचा प्रत्येक निर्णय बदलून टाकू शकते. चला एक क्षण थांबा आणि प्रामाणिकपणे विचार करा. तुमच्या आयुष्याचा, तुमच्या मूडचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाच्या हातात आहे? तुम्ही स्वतःच्या आनंदाचे मालक आहात की रस्त्यावरचा एखादा अनोळखी माणूस किंवा सोशल मीडियावरची एखादी कमेंट तुमचा दिवस ठरवते? हे बघा, आपल्या सगळ्यांबरोबर असं होतं, नाही का? ट्रॅफिकमध्ये कोणीतरी चुकीच्या पद्धतीने कट मारतो, ऑफिसमध्ये सहकारी आपल्या कामावर उगाचच टीका करतो, किंवा घरातल्या कोणीतरी सहज बोललेलं एक वाक्य, बस मूड गेला. या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण लगेच रिॲक्ट करतो आणि विनाकारण स्वतःचा त्रास वाढवून घेतो. तर मग हा जो आयुष्याचा रिमोट कंट्रोल आहे, तो नक्की आहे तरी काय आणि कसा देतो आपण तो नकळतपणे दुसऱ्यांच्या हातात? चला पहिल्यांदा हेच समजून घेऊया. हे ना, खूप सोपं आहे. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट करतो, तेव्हा आपण आपल्या मनःशांतीची किल्ली सरळ दुसऱ्याच्या हातात देतो. म्हणजे काय, आपण त्यांना आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोलच देऊन टाकतो. मग काय, ते त्यांच्या सोयीने चॅनल बदलतात आणि आपला मूड खराब करत राहतात. पण प्रश्न हा आहे की आपण असं करतोच का? का देतो आपण इतक्या सहजपणे प्रतिक्रिया? चला यामागचं कारण शोधूया. याचं उत्तर ना आपल्या मेंदूच्या हजारो वर्ष जुन्या सेटिंगमध्ये. विचार करा, पूर्वी आदिमानवाच्या समोर वाघ यायचा, तेव्हा मेंदूला सिग्नल मिळायचा, एकतर लढ नाहीतर पळ. यालाच फाईट ऑर फ्लाईट म्हणतात. आता गंमत बघा, आपला मेंदू आजही तोच जुना सॉफ्टवेअर वापरतो. वाघाऐवजी आता कोणीतरी रागाने बोललं किंवा टीका केली की मेंदू लगेच त्याच मोडमध्ये जातो. विचार करायला वेळच नाही. तर मग या रिॲक्शनमागे मुख्यत्वे 3 कारणं लपलेली आहेत. एक, हीच आपली आदिम प्रवृत्ती, म्हणजे मेंदूचा ऑटोमॅटिक लढा किंवा पळा मोड. दुसरं, आपला इगो म्हणजे अहंकार. कुणी अपमान केला, दुर्लक्ष केलं की तो लगेच दुखावतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जुन्या जखमा, म्हणजे भूतकाळातलं एखादं दुःख जे आजच्या छोट्याशा गोष्टीमुळे पुन्हा उसळून वर येतं. ठीक आहे, प्रॉब्लेम तर कळला, पण यावर सोल्युशन काय? चांगली गोष्ट ही आहे की यावर एक जबरदस्त उपाय आहे. चला तर मग बघूया ही थांबण्याची जादू. एक साधा पण अत्यंत प्रभावी नियम लक्षात ठेवा. रिॲक्ट करण्याआधी फक्त थांबा आणि आपल्या बॉडीचं ऐका. आपल्या शरीर आपल्याला सिग्नल देत असतं. हृदयाची धडधड वाढते, हात गरम होतात. हे सगळे अलार्म आहेत जे सांगतात की थांबा, आता काहीही बोलू नका. आणि यासाठी एक खूप सोपी टेक्निक आहे, PAUSE. पी म्हणजे पॉज. फक्त 5 सेकंद थांबा, एक मोठा श्वास घ्या, दुसरं काहीच करू नका. ए म्हणजे अवेअर, जागरूक व्हा. काय होतंय शरीरात, काय वाटते मनात. यू म्हणजे अंडरस्टँड, समजून घ्या. ही जी भावना आहे ती आत्ताची आहे की कोणत्या तरी जुन्या आठवणीतून आली आहे. एस म्हणजे स्टेप बॅक, एक पाऊल मागे या. एका तिसऱ्या माणसासारखं त्या परिस्थितीकडे बघा. आणि शेवटी ई म्हणजे इव्हॅल्युएट, आता ठरवा. रिॲक्ट केल्याने फायदा होईल की नुकसान? उदाहरणार्थ, नेहाची गोष्ट बघा. एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तिच्या कामावर टीका झाली. तिचा चेहरा लालबुंद झाला, राग आला, पण तिनं पॉज टेक्निक वापरली. ती 5 सेकंद थांबली, एक दीर्घ श्वास घेतला आणि मग अगदी शांतपणे म्हणाली, तुमच्या फीडबॅकसाठी थँक्यू, मी यावर नक्की काम करेन. झालं. तिथे होणारा वाद तर टळलाच, पण सगळ्यांना तिची ताकदही दिसली. हे तर झालं त्या क्षणी काय करायचं ते. पण आपल्याला लाँग टर्मसाठी, म्हणजे कायमची आतून शांती हवी असेल तर काय करायचं? चला ते बघूया. बघा, शांत मन कसं असतं? एखाद्या शांत, स्थिर तलावासारखं, ज्यात सगळं काही स्पष्ट दिसतं. आणि याउलट सतत रिॲक्ट करणारा मन, ते एखाद्या बेचैन माकडासारखं असतं, जे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतं. काहीच स्पष्ट नाही. तर ही शांती मिळवण्यासाठी रोजच्या रोज 3 सोप्या गोष्टी करायच्या. पहिली, साक्षी भाव. म्हणजे काय, तर आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे आणि भावनांकडे फक्त एका बघ्यासारखं बघा. जज करू नका. राग येतोय, येऊ द्या, फक्त बघा. दुसरी, डेली इनर चेक इन. दिवसातून फक्त 3 वेळा, सकाळी, दुपारी, रात्री, एक क्षण थांबून स्वतःला विचारा, मला आता कसं वाटतंय? आणि तिसरी, श्वासावर लक्ष.
जेव्हाही मन भरकटेल तेव्हा 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा आणि 4 सेकंदात सोडा. बस, तुम्ही परत वर्तमानात याल. यालाच म्हणतात भावनिक अलिप्तता. हे असं आहे जसं की तुम्ही पावसात रेनकोट घातलाय. आजूबाजूला वादळ आहे, पाऊस आहे, पण तुम्ही आतून कोरडे आहात. याचा अर्थ भावना शून्य होणं नाही, तर फक्त स्वतःला अनावश्यक त्रासापासून वाचवणं आहे. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. प्रतिक्रिया नाही तर प्रतिसाद द्या. रिॲक्ट नाही, रिस्पॉन्ड करा. ह्या दोघात जमीन अस्मानाचा फरक आहे. रिॲक्शन म्हणजे काय? विचार न करता भावनेच्या भरात केलेली कृती. तुम्ही भावनेचे गुलाम बनता आणि परिस्थिती अजूनच बिघडते. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय? विचारपूर्वक शांतपणे दिलेला प्रतिसाद. इथे तुम्ही भावनेचे मालक बनता आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवता. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला लगेच काहीतरी बोलण्याची किंवा करण्याची इच्छा होईल ना, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. ही गोष्ट माझ्या मनःशांतीपेक्षा मोठी आहे का? आणि विश्वास ठेवा, 90% वेळेला तुमचं उत्तर नाही असंच असेल. आणि एवढं पुरेसं आहे तुम्हाला थांबवण्यासाठी. आणि हेच तर खरं सार आहे. खरी ताकद बाहेरच्या जगात लढाया जिंकण्यात नाहीये, तर आपल्या आतली शांती जपण्यात आहे. हीच ती खरी सुपर पॉवर आहे, जी तुम्हाला कोणत्याही वादळात टिकून ठेवते. तर मग तयार आहात का आपण आपल्या शांतीलाच आपली ओळख बनवायला? कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा मनःशांती हीच आपली ओळख बनते ना, तेव्हा या जगातली कुठलीच व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्याकडून घेऊ शकत नाही.